नेमके काही दिवसाआधी जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आणि या आंदोलनाची तीव्रता संपूर्ण देशभर किंबहुना संपूर्ण जगभर पसरलेली होती आणि संपूर्ण जागतिक स्तरावरून वेगवेगळ्या देशांमधून या विद्यार्थ्यांच्या प्रोटेस्टबद्दल समर्थन मिळत होतं आणि एकंदरीत सरकारवरही या बाबीचा दबाव येत होता आणि त्याच प्रसंगातून आणि त्याच आंदोलनातून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपला राजीनामा द्यावा लागला. अशाच प्रकारचं काहीच आंदोलन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना घेऊन झारखंडमध्ये निर्माण झालेलं आहे. नेमकं झारखंडमधील विद्यार्थ्यांनी हा आंदोलन का केलेलं आहे, त्यांच्या मागण्या काय आहेत आणि झारखंडमध्ये जे JMM आणि काँग्रेस प्रणित अलायन्सने जे सरकार बनलेलं आहे या सरकारमध्ये विरोध तिथले विद्यार्थी का करत आहेत, या सर्व बाबींचं सविस्तर विश्लेषण आपण जाणून घेऊयात. मी ॲडव्होकेट नागसेन धाडसे आणि आपण पाहताय मुद्द्याची बोल. मित्रांनो, झारखंडमध्ये JMM आणि काँग्रेस यांच्या अलायन्समध्ये सरकार स्थापन झालेले आहे आणि त्याच सरकारच्या विरोधामध्ये झारखंडमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन उभं केलेलं आहे. ते नेमकं आंदोलन कशासाठी, तर ज्या प्रकारे देश पातळीवर परीक्षा फुटीचा परीक्षेतील घोटाळ्यांचा प्रश्न ऐरणीवर होते तसेच प्रश्न झारखंडमध्ये देखील निर्माण झाले आणि त्याच अनुषंगाने तेथील विद्यार्थ्यांनी 26 जुलैपासूनच तिथल्या जयपाल सिंह मुंडा स्टेडियमवरती आंदोलन सुरू केले आणि त्या आंदोलनाला देवेंद्रनाथ महतो या विद्यार्थ्यांनी देखील आपल्या उपोषणाला 4 जुलैपासून सुरुवात केलेली आहे आणि त्या उपोषणामध्ये त्यांनी आमरण उपोषणाला बसलेले आहेत. नेमके हे प्रकरण काय, तर याच्यामध्ये झारखंड पब्लिक सर्व्हिस कमिशन अर्थातच JPSC आणि झारखंड स्टाफ सिलेक्शन कमिशन JSSC यांच्यामध्ये जे पेपर झालेले आहेत, या दोन्ही याच्याकडून ज्या पद्धतीने पेपर झाले त्या पेपरमध्ये OMR शीट ज्या होत्या त्या काही विद्यार्थ्यांच्या भरलेल्या नव्हत्या आणि ज्या वेळेला निकाल लागला त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांचे जे OMR शीट होते त्या काही प्रमाणामध्ये भरलेल्या दिसून आल्या आणि त्याबरोबरच काही विद्यार्थ्यांनी असे आरोप केलेले आहेत की 150 पैकी 135 प्रश्न पेपर सुरू होण्याआधीच बाहेर फुटलेले होते. तर त्या अनुषंगाने तेथील झारखंडमधील विद्यार्थ्यांनी जे JMM व काँग्रेस सरकार आहे यांच्या विरुद्ध आंदोलन सुरू केले आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही मागण्या केल्या. एकंदरीत त्या मागण्याच्या संदर्भात झारखंड येथील सरकार मुख्यमंत्री जे हेमंत सोरेन आहेत यांनी देखील विद्यार्थी संघटनांशी विद्यार्थ्यांशी बोलण्याची सकारात्मक दृष्टिकोन दाखवला आणि ते बोलायला तयार झाले. परंतु विद्यार्थी आपल्या मागणीवर ठाम आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांबरोबरच इतर एक वकील, त्याच्यामध्ये ज्येष्ठ एक नागरिक अशा समिती स्थापन केली आणि त्या अनुषंगाने त्यांनी सरकारची वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात